लागू आहे. ठीक आहे, आम्ही थांबवतो ना. आम्हाला थांबवता येते, आम्हाला थांबवता येते. आम्ही थांबवतो. कसं थांबवायचं ते मी थांबवतो. तुम्ही इलिगल काम करताय सगळं. तुम्ही इलिगल काम करताय सगळं. जिल्हा परिषद मेंबर सांगून इलिगल काम करताय. हे इलिगल आहे सगळं. करा तिथं बसा ना, घ्या ना मग तिथून. इथं काय सांगताय तुम्ही? जनता रस्त्यावर आहे. आपण जिल्हा परिषद तिथं सांगा, शासनाला सांगा. 10 के सांगा इलिगल आहे आपलं चालू रस्त्यासाठी तुम्ही प्रतिनिधी हा तिथं बोलायचं, इथं नाही बोलायचं. अरे काय तुमचं, तुम्हाला मराठी समजत नाही का? तुमचे दोघी लोक तुम्हाला आम्ही सूचना दिलेली आहे एकदा. आपल्याला कळत नाही का आपली मराठी? आपली वेगळी भाषा चालू का? असं वाटतं की काही होत नाही. आपल्या आंदोलनाला परवानगी नाहीये. तुम्हाला आंदोलन करायचं असेल कायदेशीर मार्गाने परवानगी घेऊन आंदोलन करायचं आहे. त्यामुळे तुम्ही रस्त्यावर येऊ नका. रस्त्यावर आले तुमच्यावर गुन्हे दाखल होतील. विनाकारण तुम्हाला त्रास होईल त्याचा. सर्व भगिनींना विनंती आहे की घरामध्ये जाऊन सगळं मारायचा अधिकार नाही यांना. कोणी बोलू नका. काय मागणी आहे, कशासाठी आम्ही पाण्याचं आंदोलन करत आहोत. जनतेच्या हक्कासाठी लढण्यासाठी जनता सगळी रस्त्यावर उतरलेली आहे आणि जनता आज घडा फोडणार आणि पाणी आणणारच आहे. आम्ही प्रशासनाला बऱ्याच दिवसापूर्वी निवेदन दिलेलं आहे. त्यांनी त्याच्यावर कुठलीही ऍक्शन न घेतल्यामुळे जनता रस्त्यावर उतरलेली आहे आणि ती आज घडा फोडणार आणि आंदोलन करणार म्हणजे पोलिसांचं म्हणणं आहे की तुमच्याकडे कुठलीही परवानगी नाही, तुम्ही बेकायदेशीर. परवानगी नाहीये, पण आमची जनतेचं समाधान झालेलं नाहीये ना. जनतेचं समाधान होण्यासाठी त्यांनी काहीतरी पाठपुरावा करायला हवा होता आणि त्यानंतर जनता बाहेर उतरलेली आहे. जर त्यांचं समाधान झालं असतं तर रस्त्यावर आज उतरली नसती. ते त्यांच्या हक्कासाठी न्यायासाठी लढत तुम्ही आहेत. परवानगी काढली नाही याच्यासाठी. परवानगी नाही, आम्ही निवेदन दिलेलं आहे सरकारला. बरं, आता तुमची पुढची काय भूमिका आहे? आता आमची अशी भूमिका राहणार आहे की जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत ही जनता अशीच चिघळलेली राहणार आहे आणि जागोजागी आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे. तुमचं नाव? जिल्हा परिषद तर त्या सदस्य ललिता आंदोलनासाठी सुरेश कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. आंदोलन दाबण्याचा प्रयत्न आहे. पोलीस कायदेशीर आहे. त्यामुळे गाड्या सुद्धा येणार नाही. आज नाही तर कधीच नाही. आज नाही तर सगळ्यांचं आंदोलन हे बेकायदेशीर आहेत. याची तुम्हाला उच्च परवानगी मिळालेली नाही. तसेच पोलीस कमिशनर यांचे आदेश अन्वये 5 पेक्षा जास्त लोक एकत्र होऊ शकत नाही. पोलिसांनी हे आंदोलनाला काही परवानगी देण्यात आलेली नाही आहे. आपण सगळे बेकायदेशीर कृत्य करत आहेत. आपल्याला आम्ही शेवटची वॉर्निंग देतो, आपण वापस आपल्या आपल्या घरी निघून जा. अदरवाईज पोलीस आपल्याला डिटेन करून आपल्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत. आपल्याला आमची शेवटची वॉर्निंग आहे, आपण निघून जा. आम्हाला डिटेन करायला काही अवघड राहणार नाही. साहेब इधर से आओ ना. डिटेन वाहन बोलो, डिटेंशन हो रहा है. पब्लिक एरियाची काही परवानगी देण्यात आली नाही. डिटेन करा. आपण आपण वापस जा. आपण आपले घरी वापस जा. आमची तुम्हाला सगळ्यांना आहे, सूचना आहे. घरी जा. काय सोडायचं? आमची भाषा आपल्याला चला, हात नाही. चला तुम्ही चला. आम्हाला
सांगतो शिकवतो गाडी घेणार ती गाडी बेकायदेशीर करणार. अरे आपल्या गाडीत बसो, दुसऱ्या गाडीत बसवा मॅडम, गाडी बसवा बसवा. इलिगल करायचं परत ओरडायचं. त्याला आपल्या गाडीत बसवा. बसा मॅडम, बसा ताई, मॅडम बसा, बसा मॅडम, मागं मॅडम, मागं बसा.